नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या उरलेला भात आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी डाळ नाही, तर कोणताही टेन्शन घेऊ नका. तर आज मी तुम्हाला त्याच उरलेल्या भातापासून बनवलेली एक फारच चविष्ट चटपटीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मग मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मी ते कांदा लांब साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही हा कांदा बारीक पण कट करून घेऊ शकता. तर आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मग कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 8-10 करडईची पाने घालायची आहेत आणि ही पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. मग दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. तर मी ते टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हे टोमॅटो पण आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तर हे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि हे आता टोमॅटो व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये पाव कप शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी ते शेंगदाण्याची साले नाही काढलेली आहेत, तर तुम्ही ही साले काढून पण यांचा वापर करू शकता. तर परत हे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे. त्यानंतर परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे टोमॅटो पण व्यवस्थित स्मॅश झाले आहेत. त्यानंतर मी इथे 4 कप शिजवलेला भात घेतलेला आहे. तर तुम्ही इथे जो उरलेला भात असतो त्याचा पण वापर करू शकता. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर हा भात जो आहे या सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आता मी इथे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आणि इथे आता चटपटीत असा टोमॅटोचा भात बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून सकाळी नाश्त्यामध्ये पण बनवून ही सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी दुपारच्या वेळी पण बनवून सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.